झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ताई ताई उठा ना, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? ताई तुम्हाला कोणी आणलंय इथे आणि हे असं कोंडून का ठेवलंय? तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? उठा ना प्लीज। बापरे, उठा प्लीज। पाणी ताई, पाणी घ्या, हे घ्या। सावकाश। तुम्हाला बरं वाटतंय का? बापरे, काय आहे हे सगळं? ही अशी अवस्था कोणी केली यांची? त्यांना इकडनं हलवायला हवा। ताई ऐका ना, आपल्याला इकडनं निघायला हवं। तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? प्लीज उठा, प्लीज थोडासा प्रयत्न करा, प्लीज उठा। चला सावकाश सावकाश। राजू, पर्याय नाही, मी येतो बघून। थोडा वेळ वाट पाहिली असते ना। अगं अजून किती वेळ वाट बघणार आहे, त्यापेक्षा मी येतो जाऊन। बर, हळू जा। हा यांना तातडीने उपचाराची गरज आहे, पण गावातल्या दवाखान्यात नेलं तर यांची ही अवस्था करणारे यांना सोडणार नाही। काय करू? मॅडम, तुळजा जगताप नावाचे कोणी आले होते का इथं? डॉक्टर तुळजा जगताप? हा। येस, त्या सुखदा मॅमला भेटायला आल्या होत्या। कुठे भेटेल त्या? सर त्या आल्या होत्या, पण त्या इथून निघून गेल्यात आणि त्यांना निघून बराच वेळ झालाय। कमीत कमी तासभर तरी झालाच असेल। त्या नक्की गेल्या तिथनं? मी नाईट शिफ्टला 6 वाजता आले ना, तेव्हा त्या गुळूंच्या एसटी मध्ये बसल्या होत्या। हवं तर तुम्ही रजिस्टर चेक करा, त्यात त्यांचा आउट टाइम आहे। एसटीने गेली, मग घरी कशी काय नाही आली? कुठे गेली असेल? गावामध्ये बघितलं पाहिजे। दादा, दादा थांबा ना। काय करू? कसं नेऊ यांना दवाखान्यात? दादा, दादा थांबा ना, थांबा ना प्लीज। यांना ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची फार गरज आहे। मला जरा मदत करता का? करतो ना, करतो। या ना प्लीज। आलो। शत्रुघ्नराव, मला पैंजण लय म्हणजे लयच आवडलं। अगं मग हे भेटल्यावर सांगायचं ना। इतक्या वेळ तुझ्या बरोबरच होतो का नाही? लगेच फोन कशाला केला? आता पैंजण बघितलं की तुमची आठवण येते, त्याला मी तरी काय करणार? आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, मला तुमची आठवण आली की माझा स्वतःवर ताबाच राहत नाही। हे बघ तुला बरं ती जाऊ द्या, मला सांगा
आता आपली भेट परत कधी होणार? अरे तू अहो जेवायचं नाही का? भूक नाही का लागली? वाढायला घे, आलोच मी. हां या. कोण होतं? आई होती, आई जेवायला बोलवायला आलती. तुमची आई तुम्हाला आवाजावं करून बोलते? आता हे महत्वाचं आहे का ग? माझ्यासाठी तर फक्त तुम्हीच महत्वाचे आहे. पण तुम्हाला तर माझी आठवण येतच नाही. कोण म्हणलं सारखी येत असते आठवण? मी आता ठरवले इथून पुढे ना आपली भेट लांबू देणारच नाही. ऐक, लवकरच भेटू आपण आणि आता भेटल्यावर सगळ्या गप्पा मारू. ठेवतो मी, बाय. अहो अहो ऐका तरी. केला वाटतं कट. पण यांची आई यांना आवाजावं करून का बोलल? यांच्या घरला गेल्याशिवाय खरं काय ते कळणारच नाही. आणि तसं बी ही मंजुळा फक्त या पैंजणांवर गप्प बसणाऱ्यातली नाही. सिस्टर, यांना सलाईन लावून घ्या आणि एक अँटीबायोटिकचं इंजेक्शन द्या. आणि या शुद्धीवर आल्या की मी लिहून देते, त्या टेस्ट करा आणि मला कळवा. तुळजा. सुखदा, फार विकनेस आलाय ग त्यांना. बरेच दिवस न उपाशी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रिकवर व्हायला जरा वेळ लागेल. पण कोण आहे त्या? तू ओळखतेस का यांना? म्हणजे अशी ओळखत असंच नाही, पण आपण जेलमध्ये कॅम्प घेतला होता ना, तेव्हा यांच्याशी भेट झाली होती. पण इतकी वाईट अवस्था कोणी केली असेल ग यांची? हे आता त्यांच्याकडूनच कळेल. सुखदा, ह्यानं फार मोठ्या संकटात आहेत ग. त्यामुळे ह्यांच्याशी कोणीही भेटायला आलं किंवा ह्यांच्याबद्दल काहीही विचारलं ना, तरी काहीही सांगायचं नाही आणि कोणालाही भेटू द्यायचं नाही. ह्यांच्या ट्रीटमेंटचा जो काही खर्च असेल ना, तो मी करीन. पण यांच्या जीवावर कोण आणि का उठलंय हे जोपर्यंत मी शोधून काढत नाही ना, तोपर्यंत प्लीज यांची काळजी घ्या. तू काही टेन्शन घेऊ नकोस, त्या इथे सुखरूप असतील. थँक्यू सो मच. तुझी फार मदत झाली ग. पण आता मी निघते. घरी सगळे वाट बघत असतील ना. बाय. सिस्टर, या वॉर्डमध्ये कोणी येता जाता कामा नये. मी चेकअपला येईन, पण बाकीच्या वेळी हा वॉर्ड बंद ठेवा. इथं पण नाही. पण इथं कशाला येईल म्हणा? आपली गेली कुठं? तिचा फोन पण लागणं झालाय. काहीच कळायला मार्ग नाही. आता याला कसं आणि कुठं शोधायचं? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज